नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आई चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपमा। उपमासाठी आपण घेतलेले आहेत 3 वाटी रवा, त्याच्यानंतर घेतलेले आहेत जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा कापलेला, टमाटर कापलेला, मीठ आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे उकडलेले बटाटे, आपण ते कुस्करून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर शेंगदाणे। तर चला आपण पुढची कृती कशी आहे ती बघूया। सर्वप्रथम आता आपण कढईमध्ये रवा भाजून घेऊया। किती मिनिटाला ठेवायला लागतं? 5 मिनिटांसाठी आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा। आपला असा रवा भाजून झालेला आहे, 5 मिनिटांसाठी कढईमध्ये ठेवलेला। नंतर आपण तेल घेतलं होतं आणि हे तेल आपण 2 चमचे घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर शेंगदाणे ऍड केले। शेंगदाणे आपण पहिले फ्राय करून घ्यायचे याच्यामध्ये आणि ते साईडला करायचे। हे आपले शेंगदाणे आता पूर्णपणे फ्राय झालेले आहेत। शेंगदाणे आपण काढून घेऊया एका प्लेटीमध्ये। याच्यातून आपण शेंगदाणे काढून घेतलेले, आता याच्यात जिरे टाकलेले आहेत। जिऱ्यांना तडका येऊन द्यायचा आणि आपण जिरे टाकलेले आहेत, कढीपत्ता टाकलेला आहे, हिरवी मिरची आणि कांदा टाकलेला आहे। हे प्रॉपरली आपण सगळं फ्राय करून घ्यायचं। त्यामध्ये आपण बटाटे पण ऍड करणार आहोत। मीठ ऍड करणार आहे। आता हे आपलं पूर्ण फ्राय करून झालेलं आहे बटाटा, कांदा। आता याच्यामध्ये आपण टमाटर ऍड करणार आहे। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपण रवा टाकून घेणार आहोत। पूर्ण रवा याच्यामध्ये ऍड करायचा। प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं। भरपूर सुंदर कलर आला, हिरवा, सफेद, लाल, खाण्यासाठी तेवढेच टेस्ट असेल। आता याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहोत आपण, कारण की ते शिजण्यासाठी रव्याला मदत करेल। टाकायचं आता गरम पाणी। हे आहे रव्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेतलेलं। आता किती वेळासाठी आहे ठेवून घ्यायचं? 10 मिनिटांसाठी गॅसवर ठेवायचं आहे आणि पटकन सर्व करून घ्यायचं। तर दाखवतो 5 मिनिटांनी। उपमा रेडी झालेला आहे। आता ह्याच्यावरून आपण फक्त गार्निशिंग शेंगदाणे टाकून घेणार आहोत। हा कढईमध्येच आहे, तर सर्विंग बोलमध्ये करून घेऊया आणि शेंगदाणे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण। हा आपला उपमा पूर्णपणे तयार झालेला आहे। आपण गार्निश केलेला आहे कोथिंबीर आणि मिरची बरोबर। तर असं दिसत आहे आपला फायनल प्रोडक्ट। जर तुम्हालाही बनवायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि मुंबईकर आई चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।